वांगा आणि जवळ्याचं सुकं बनवण्यासाठी गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे। 3 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। आता 2 चमचे ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण क्रश ॲड करूया। नंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो ॲड करतोय। कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा पण छान आपला शिजला गेलाय। आता ह्याच्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालणार आहोत। 1 टेबलस्पून आपण हा घरचा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत। हळद आणि मसाला तेलावर छान असा शिजवून घ्यायचा आहे। शिजवून झालं की हे बघा, हा सुका जवळा आहे ना, मी असा हा टोपलीत काढून ठेवला स्वच्छ धुवून। ह्या वांग्याच्या आपण फोडी करून घेतलेल्या त्या देखील ॲड करायच्या आहेत। मीडियम साईजच्या टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या ते देखील ॲड करते। चवीप्रमाणे मीठ। आपण कोकमाची वापरणार आहोत। आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। वांगा आणि जवळा व्यवस्थित मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेतला आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी ठेवणार आहे। मी आहे ना वाफेवरच छान वांगा आणि जवळा शिजवून घेते। गॅसची फ्लेम आता लो टू मीडियम वर ठेवूया आणि एक 7 ते 8 मिनिटांसाठी व्यवस्थित वांगा आणि जवळा शिजवून घेणार आहोत। 8 ते 10 मिनिटं झाले आपण वांगा आणि जवळा शिजत ठेवला होता, हे बघू शकता। आणि जवळ्याला पण आतल्या आतच वाफेवर कसं पाणी सुटलं आहे। आता गॅसची फ्लेम हाय करते, थोडीशी कोथिंबीर ॲड करते। आपलं कोळी लोकांच्या हळदीतलं स्पेशल असं वांगा आणि जवळा तयार झाला आहे।